माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोदी गॅरंटीवरून भाजपला सवाल केलाय। एवढेच नव्हे तर 2 वेळा मुख्यमंत्री राहूनही भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल बच्चू कडू यांनी अशोक चव्हाण यांनाही सवाल केलाय। त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केंद्र सरकार अपयशी ठरलं असून बिकारछोट योजना बंद करा असा संतापही बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला। यावेळी त्यांनी हा सवाल केला। दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे, त्यावरून बच्चू कडू यांनी मोदींना सवाल केलाय। आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी होऊ असा इशाराच बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी घेत आहेत, मग हमी भावाची गॅरंटी का घेत नाहीत असा खोचक सवाल करत बच्चू कडू यांनी मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे। यावेळी बच्चू कडू यांनी केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकाही केली आहे। हे सरकार पूर्ण फेल झालंय। मी जरी सरकारमध्ये असलो तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही चांगल्या योजना दिल्या नाहीत। बिकारछोट योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमी भाव द्या। शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाहीत, उलट त्यांचं व्याज कट होतं। सरकारने डोकेखोरी बंद केली पाहिजे, सरकारने डाकेखोरी बंद केली पाहिजे असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवलाय। बच्चू कडू यांच्या या टीकेने एकच खळबळ उडाली आहे। यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशावरही टीका केली आहे। विकासाच्या जाळ्यात अडकल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत असा चिमटा बच्चू कडू यांनी काढला। अशोकराव चव्हाण हे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळे ते भाजपामध्ये का गेले त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण लोकांच्या मनात भ्रम आहे। तुम्ही 2 वेळा मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये का गेले ते स्पष्ट झालं पाहिजे असं ते म्हणाले। शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या जोरदार चर्चा आहेत, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कोण कोणत्या पक्षात विलीन होईल हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। अशीच परिस्थिती राहिली तर प्रहारलाच विरोधकांची भूमिका पार पाडावी लागेल असंही त्यांनी सांगितलं।